ठाणे महानगरपालिकेत झाली प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यातील हरकती व सूचनांवरील सुनावणी। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे। या प्रारूप आराखड्यावर एकूण 270 हरकती आणि सूचना मांडण्यात आल्या। या हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी राज्य शासनाने अपर मुख्य सचिव परिवहन व बंदरे संजय सेठी यांना प्राधिकृत केले आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालय येथे कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे प्रत्यक्ष सुनावणी झाली। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 5(3)च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडायच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या निश्चित केली आहे। ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या 131 आहे। एकूण प्रभागांची संख्या 33 आहे। त्यापैकी 4 सदस्यीय प्रभागांची संख्या 32 असून 3 सदस्यीय प्रभागांची संख्या 1 आहे। प्रारूप अधिसूचनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे। या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडण्याचा अवधी देण्यात आला होता। या अवधी काळात नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचना यांच्यावर बुधवारी प्रत्यक्ष सुनावणी झाली। या सुनावणीसाठी व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरवराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, या सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर आदी उपस्थित होते। प्रभाग समिती निहाय हरकती आणि सूचना: माजिवडा मानपाडा प्रभाग समिती 59, दिवा प्रभाग समिती 122, मुंब्रा प्रभाग समिती 8, कळवा प्रभाग समिती 4, वागळे प्रभाग समिती 1, नौपाडा कोपरी विभाग प्रभाग समिती 43, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती 3, उथळसर प्रभाग समिती 17, वर्तक नगर प्रभाग समिती 13, एकूण 270।